देशामध्ये या स्वराज्यासाठी जगलो, ज्या स्वराज्यासाठी स्वतःचे हाडाचे काळ रक्ताचं पाणी केलं, स्वतःच्या शरीरावरचं चामडं सोलून या जगासाठी क्रांती केली, त्या स्वराज्यामध्ये, त्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये ज्याच्या ओठावर मिशी नाही तो तरुण सुद्धा शिवजयंतीमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालेल, त्यावेळेला शिवरायांना लाज वाटेल. कोणत्या देशात जन्म घेतला मी? नागपंचमी आल्यावर कोणाची पूजा करता? कोणाची? नागाची. समजा नाग जर शिवपिंडीवर असला तर त्याची काय करता तुम्ही? पूजा करता. तुमच्या घरात निघाल्यावर नाग जर शिवलिंगावरती असला तर त्याची पूजा करतो आपण. घरात निघाल्यावर काठी काठीने त्याला मारण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. तसंच आहे महाराज. स्थान महात्म्य जीवनामध्ये. आपण जीवनात महत्वाचे नाही, आपण ज्या जागेवर आहे ती जागा महत्वाची. आपल्याला जर कोणी जीवनामध्ये पूजत असेल, आपल्याला जर कोणी मानत असेल तर स्वतःला मोठं समजू नका. आपण ज्या स्थानावर बसलो ते स्थान मोठं आहे. पटवून देईन मी तुम्हाला. गणपतीचा उत्सव जवळ आला आणि लहान लहान लेकरांनी गावामध्ये गणपती बसवायचं ठरवलं. मग लहान लहान 10-12 वर्षाचे जे लेकरं होते यांनी छोटा गणपती विकत आणला आणि गणपती बसवला. 10 दिवस पर्यंत त्याची पूजा आरती सर्व सर्व केलं. आणि शेवटच्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं की नाही, त्या दिवशी गणपतीची मिरवणूक काढल्या जाते. बरोबर आहे ना? तुमच्या इथे काढतात का? हा, गणपतीची मिरवणूक काढल्या जाते. त्याच्या समोर शांताबाई पण वाजवली जाते. वास्तविक गणपतीचा आणि शांताबाईचा दूर दूर पर्यंत संबंध अजिबात नाही. गणपतीच्या समोर दारू पिऊन नसण्याची काय झाली आहे? पद्धत झाली आहे. आज 19 फेब्रुवारी आहे. काय आज? शिवजयंती. आज गावागावामध्ये, शहरामध्ये मोठ्या मोठ्या रॅल्या निघणार. या रॅलीमध्ये सगळे तरुण दारू पिऊन नाचणार आहे. छत्रपती शिवरायांना पण लाज वाटेल. या भारत देशात जन्म घेतला मी, ज्या देशामध्ये या स्वराज्यासाठी जगलो, ज्या स्वराज्यासाठी स्वतःचे हाडाचे काळ रक्ताचं पाणी केलं, स्वतःच्या शरीरावरचं चामडं सोलून या जगासाठी क्रांती केली, त्या स्वराज्यामध्ये, त्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये ज्याच्या ओठावर मिशी नाही तो तरुण सुद्धा शिवजयंतीमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालेल, त्यावेळेला शिवरायांना लाज वाटेल. कोणत्या देशात जन्म घेतला मी? कोणत्या देशात जन्म घेतला? आजच हे तरुणांनी थांबवलं पाहिजे. आज कथा कीर्तनामध्ये सर्वात जास्त गरज आहे तरुणांची, पण तरुण इथे नसतात. तरुण पानटपरीवर बसलेले असतात, तरुण बिअर बारवर जाऊन बसलेले असतात. ज्यांची इथं गरज आहे ते इथं राहत नाही. छत्रपती शिवरायांची जयंती भजन कीर्तन रॅली काढा, दिंड्या काढा, पताके घ्या, पण दारू पिऊन जर जयंती साजरी करत असाल, नाही केली तरी हरकत नाही. कारण छत्रपती शिवरायांनी उभं आयुष्य या स्वराज्यासाठी काय काय केलंय ते आपल्याला माहिती आहे महाराज. वाचा इतिहास, इतिहासाचे पानं काढा. छत्रपती शिवरायांनी हा देश एवढा चांगला या ठिकाणी घडवला की आज एखादी स्त्री जर रस्त्याने जात असेल तर परक्या स्त्रीला माऊली म्हणून ज्या राजाने हाक मारली, तो राजा जर कोणी असेल तर तो छत्रपती शिवाजी राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगतामध्ये क्रांती एवढी मोठी केली की आज कणाकणावर, मनामनावर, दगडा दगडावर छत्रपती शिवरायांचं नाव कोरलं गेलं. लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांचं नाव कोरलं गेलं. हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. एवढा आटापिटा का केला जीवाचा? आज अंगणातली तुळस आणि मंदिरावरचा कळस जर शाबूत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे, धर्मवीर संभाजी महाराजचे या जगावरती असलेले उपकार आहेत. लक्षात घ्या. आज गावागावामध्ये अनेक हरिनाम सप्ताह चालतात. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं नसतं तर शिव महापुराण कथा जन्मात ऐकता आली नसती. भवानीचे भक्त होते शिवाजी महाराज. मावळ्यांनी मुस्लिम घराण्यातली सून एकदा उचलून आणली होती. महाराज आपके लिए नजराना लाए हैं. देखो महाराज आपके लिए नजराना लाए हैं. क्या लाए हो? आणि जेव्हा डोळ्यांनी पाहिलं, गुडघे टेकले, हात जोडले, मुखातून शब्द निघाले, अशीच आमुची आई असती,
सुंदर रूपवती, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही हे सुंदर दिधलो असतो वदले छत्रपती, आम्ही हे सुंदर दिधलो असतो वदले छत्रपती. परक्या माऊलीला, परधर्माच्या स्त्रीला खना नारळाची जोडी देऊन सन्मानाने परत पाठवणारा राजा म्हणजे आमचा शिवाजी महाराज होते, छत्रपती शिवराय होते. तुकोबारायांच्याकडे एक बाई कामुक वासनेने गेली होती. तुकोबाराय त्या बाईला सांगतात, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तू परत माघारी जा. साडी चोडी देऊन सन्मान करून परत पाठवलं. ही संस्कृती आहे आमची. या शिवजयंतीला शिकायचं काय आहे आम्हाला? रस्त्यावर जाणारी एकटी मुलगी संधी नाही, रस्त्यावर जाणारी एकटी मुलगी संधी नाही, आमची जबाबदारी म्हणून सन्मानाने तिच्या घरी पोहोचून दिलं पाहिजे. हे या शिवजयंतीला एवढं जरी केलं तरी शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे झाल्याशिवाय राहणार नाही आपण. शिवाजी नावाची माणसं तेल्हाऱ्यात पण कमी नसतील, पण सगळे छत्रपती होत नाही. शिवरायांसारखी चंद्राची कोर लावल्याने आपण शिवाजी महाराज होत नाही. शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली म्हणजे आपण शिवाजी महाराज होत नाही. शिवाजी महाराजांसारखा ड्रेस घातल्यानेही आपण शिवाजी महाराज होत नाही. तर शिवाजी महाराजांनी काही तत्व आपल्याला शिकवलेले आहे, त्या तत्वांचं पालन जर केलं तर त्यांचे सच्चे मावळे नक्कीच आपण जीवनामध्ये होऊ महाराज, नक्कीच मावळे जीवनामध्ये होऊ. आठवा त्या जिजाऊ मासाहेबांना, ज्या वेळेला जिजाऊ मासाहेबांनी एखादी स्त्री रडत रडत आली, त्या स्त्रीवर जर अत्याचार झाले असेल, तलवार म्यानमधून बाहेर काढली, तो माणूस कोणत्या धर्माचा हे पाहिलं नाही, तो कोणत्या जातीचा हे पाहिलं नाही. स्त्रीवर अत्याचार करणारा गुन्हेगारच असतो, मग तो कोणत्याही जातीचा असो आणि तो कोणत्याही धर्माचा असो. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन छत्रपती शिवरायांनी राज्य केलं. इच्छा फक्त एवढीच, स्वराज्य, माझं स्वराज्य अबाधित राहावं, या स्वराज्यातील आमच्या माता भगिनी सुरक्षित राहाव्या, इथला तरुण चांगल्या पद्धतीने जीवन जगावा, ही छत्रपती शिवरायांची इच्छा होती. म्हणून आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. आजच्या दिवशी ज्या ज्या तरुणांच्या कानापर्यंत माझा आवाज जात असेल त्यांना विनंती आहे, दिंड्या काढा, रॅली काढा, शिवाजी महाराजांची जयंती दणक्यात साजरी करा, नाचा, डीजे लावून नाचा, पण दारू पिऊन नाचू नका. कारण शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवत असताना स्वतःचं रक्त आटवलेलं आहे, लक्षात घ्या. ज्या शिवरायांनी आपलं रक्त आटवलं त्यांच्या जयंतीत दारू पिऊन धिंगाणा घालणं म्हणजे हा शिवाजी महाराजांचा घोर अपमान आहे. तो अपमान आपल्याला करायचा नाही. ज्या स्थानावरती राहतो ते स्थान मोठं असतं महाराज. मी सांगत होते आपल्याला गणेशोत्सव येतो आणि गणपती बाप्पाची 10 दिवस पर्यंत आपण पूजा करतो. त्या गणपती बाप्पाची लहान लहान लेकरांनी स्थापना केली, 10 दिवस पूजन केलं. ज्या वेळेला मिरवणूक काढायची होती ना, त्यावेळेला आता लहान लहान मुलं कशावर मिरवणूक काढणार ना, त्यांना ट्रॅक्टर मिळणार होता ना आणखी काही, त्यांनी गाढव घेतला घराजवळचा आणि त्या गाढवाला सजवलं, त्या गाढवावर गणपती बसवला आणि गणपतीची पूर्ण गावातून मिरवणूक काढली. गावातील लोकांनी रस्तेच्या रस्ते सजवले होते. गणपतीची तर पूजा होतच होती, पण गणपती बाप्पा बरोबर गाढवाची पण पूजा होत होती. कारण गणपती बाप्पा कुठे बसले होते? गाढवावर बसले होते. आज पूर्ण गावातील लोकांनी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य गाढवाला खाऊ घातला. सर्व गावातील लोकांनी गाढवाच्या गळ्यात माळा घातल्या, गाढवाला कुमकुम तिलक लावला, गाढवाची पूजा केली, सगळं केलं गाढवासाठी. गाढवाला वाटलं बापरे, आपलं पण काही एक मोठं महात्म्य या ठिकाणी आहे. आज आपलं सगळं गाव या ठिकाणी पूजा करायला लागलं. सर्व गावातून मिरवणूक निघाली, गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. विसर्जन झाल्याच्या नंतर गाढवाने विचार केला, आपण 15 दिवसांनी या गावातील लोकांनी आपल्याला चांगलं चांगलं खाऊ घातलं होतं, उकिरड्यावरचं या ठिकाणी उकिरड्यावरची घाण खाल्ल्यापेक्षा आपण गावात एक चक्कर मारून येऊ. गाढव आलं गावात. ज्या गावातील लोकांनी पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या होत्या त्या गावातील लोकांनी लाठ्या खाऊ घातल्या. लाठीने मारून मारून गावाच्या बाहेर काढलं. गाढव रडायला लागलं. गाढव म्हटला, हेच लोक होते ज्यांनी एक दिवस माझी पूजा केली होती, हेच लोक आहे आज मला काठी काठीने मारतात.
तसंच आहे, आपलं महत्त्व काहीच नाही या जीवनामध्ये. आपण ज्या ठिकाणावर बसलो त्या ठिकाणाचं महत्त्व आहे. नाग जर पिंडीवर असला तर त्याची पूजा होते, घरात निघाला तर मारल्या जातो. म्हणून एकादशीचे दिवशी जेथुला पाडी अमासी, तेथुलासी पंचमीचे दिवशी नागासी हो.